नमस्कार, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तुळजापूर तालुक्यातल्या सोलापूर-तुळजापूर महामार्गावर असलेलं गंजेवाडी हे एक छोटंसं गाव. या गावातले सुदर्शन जाधव हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. याचबरोबर त्यांनी बांधावरही वेगवेगळी फळांची झाडं लावली आहेत. त्या माध्यमातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळतंय. पूरक व्यवसायांची जोड आणि उत्पन्नाचा स्रोत जोडत एकात्मिक शेती त्यांनी यशस्वी केली आहे. गंजेवाडी, सावरगाव आणि माळुंबरा हा फार पूर्वीपासून द्राक्षपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. विहीर, बोर, शेततळे यांसारख्या स्रोतांवरच या भागातली शेती तग धरून आहे. एकट्या गंजेवाडीत द्राक्षाचं क्षेत्र हे 50 एकरांहून अधिक आहे. पाण्याची जेमतेम उपलब्धता असतानाही द्राक्षासारख्या संवेदनशील फळपिकांकडे या भागातले शेतकरी वळतायत. त्यावरूनच त्यांच्यातली प्रयोगशीलता दिसून येते. गावात सुदर्शन, रामदास आणि संभाजी या बंधूंची एकत्रित शेती आहे. आई, वडील, बहीण आणि घरच्या सुना असा सुमारे 15 सदस्यांचा संयुक्त परिवार गुण्यागोविंदानं एकत्र नांदतोय. गावानजीक जळकोटवाडीत सुदर्शन यांचे मामा आबासाहेब बोबडे यांची द्राक्ष बाग होती. त्यांच्या आग्रहानंच 2005 मध्ये 1 एकर क्षेत्रावर सुदर्शन यांनी द्राक्ष बाग केली. त्यांना उत्पादन आणि दरही चांगला मिळाला. त्यातून त्यांचा उत्साह वाढला आणि पुढच्या 2 ते 3 वर्षांत 5 एकरांपर्यंत द्राक्ष क्षेत्र विस्तारलं. दरम्यान रामदास BA D.Ed तर संभाजी यांनीही BA, B.Ed आणि D.Ed पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. नोकरीच्या शोधात वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी थेट शेतीत लक्ष घातलं. हाच त्यांच्या शेतीतल्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा ठरला. तिघा भावांची ताकद एक झाली आणि त्यातून 9 एकरांपर्यंत द्राक्ष क्षेत्र वाढलं. आता ते निर्यातक्षम उत्पादन घेऊ लागलेत. वर्षाला त्यांची 50 टनांपर्यंत निर्यात होते. युरोपीय देशांसह अन्य देशांनाही त्यांचे द्राक्ष निर्यात होतात. निर्यातदार कंपनीला माल पुरवला जातो. बांधावरची फळे सोलापूर मार्केटला पाठवतात. काही वेळा बांधावरूनही विक्री होते. लोणच्याच्या आंब्यासाठी किंवा केसर आंब्यासाठी अनेक वेळा ग्राहक थेट शेतातही येतात. त्यामुळे सुदर्शन यांच्या कुटुंबाप्रमाणेच अन्य शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवले तर शेती नक्कीच समृद्ध होईल, हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.